आणि यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ आगामी निवडणुकीसाठी भाजपला द्या अशी मागणी मदन येरावार यांनी केली आहे। पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेणार आहेत। जो उमेदवार दिला जाईल त्याच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न करू असंही येरावार म्हणाले। भाजप आमदार आणि माजी मंत्री मदन येरावार आपल्या सोबत आहे। मदनजी, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, विराट सभा होत आहे, किती महिला येणार आहेत? जवळपास 1.5 लाख ते 2 लाख महिलांचं आयोजन या सभेत केलेलं आहे आणि हे महिला सेंट्रिक कार्यक्रम आहे। तरीसुद्धा इतर अनेक कार्यक्रमाचा लोकार्पण आणि उद्घाटन, भूमिपूजन हे असे अनेक कार्यक्रम माननीय पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे। प्रामुख्याने देशाचे पंतप्रधान ज्या मंत्रावर आपलं केंद्र आणि राज्याचं सरकार भारतीय जनता पक्षाचं जिथे आहे तो ज्या मंत्रावर चालतंय ते पंडित दीनदयालजींचा अंत्योदयाचा विचार, हा विचार त्यांचा 81 फुटाचा हा पेडेस्टल सहित पुतळा त्याचं अनावरणसुद्धा आज या प्रसंगी होत आहे। ही अत्यंत आनंदाची बाब आहे। कुठेतरी एक मोठा शक्ती प्रदर्शन हे या माध्यमातून, कारण लोकसभा निवडणूक येत आहे तर कुठेतरी प्रचाराचा रणशिंगही पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये याच सभेच्या माध्यमातून फुंकणार आहे। कारण 2014, 19 आणि आता 24 प्रत्येक वेळेला यवतमाळलाच ते पसंती देतात। ते यवतमाळ तो देशाच्या पंतप्रधानांचा जनतेचा पंतप्रधानांवर असलेला विश्वास असेल किंवा यवतमाळकर जनतेचा आशीर्वाद असेल की तो योगायोग आणि संयोग असेल की जेव्हा 2014ला देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचं नाव घोषित झालं पक्षातर्फे, तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते। पण ऑल इंडिया लाईव्ह शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या भेटीसाठी ते स्वतः आर्णी येथील दाबडी येथे आले। अखेरचा प्रश्न, यवतमाळ वाशिम, आपल्यालाही असं वाटते का की यवतमाळ वाशिम मतदारसंघ भाजपकडे असायला हवं? नाही, खरं म्हणजे 2009च्या आधी हा भाजपकडे मतदारसंघ होता, परंतु त्यावेळेसच्या खासदार त्या डिलिमिटेशन नंतर आमचे जे खासदार होते ते पक्ष सोडून गेले आणि वाशिमच्या ज्या खासदार होत्या त्या युतीमध्ये मग त्यांना जागा देण्यात आली। त्याच्यामुळे वाटणं स्वाभाविक आहे, परंतु तो नेतृत्वाला निर्णय घ्यायचा आहे। ते जे घेतील तो आमच्यासाठी सदैव शीर्ष आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।